ಇನ್ಸೈಟ್ ನ್ಯೂಸ್ 14 ಯೂಟ್ಯೂಬ್ ಚಾನೆಲ್ಗೆ ನಿಮಗೆ ಸ್ವಾಗತ. ನಮ್ಮ ಇನ್ಸೈಟ್ ನ್ಯೂಸ್ 14 ಯೂಟ್ಯೂಬ್ ಚಾನೆಲ್ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಮಾಡಿಕೊಳ್ಳಿ ಹಾಗೂ ಬೆಲ್ ಐಕಾನ್ ಒತ್ತಿ. ನಮಸ್ಕಾರ ಪ್ರಿಯ ವೀಕ್ಷಕರೇ, ನೀಟ್ ಪರೀಕ್ಷಾ ಅಕ್ರಮದ ವಿರುದ್ಧ ನವದೆಹಲಿಯ ಜಂತರ್ ಮಂತರ್ನಲ್ಲಿ ಭೀಕರ 26 ದಿನಗಳ ಕಾಲ ಉಪವಾಸ ಸತ್ಯಾಗ್ರಹ ನಡೆಸಿ ಸುದ್ದಿಯಾಗಿದ್ದ ಎಐಎಸ್ಎ ಸಂಘಟನೆಯ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಅಧ್ಯಕ್ಷೆ ನೇಹಾ ಬೋರಾ ಈಗ ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರದ ವಿರುದ್ಧ ಮತ್ತೆ ಸಮರ ಸಾರಿದ್ದಾರೆ. ಕೇಂದ್ರ ಶಿಕ್ಷಣ ಸಚಿವ ಧರ್ಮೇಂದ್ರ ಪ್ರಧಾನ್ ರಾಜೀನಾಮೆಗೆ ಆಗ್ರಹಿಸಿ ಹೋರಾಟ ನಡೆಸಿದ್ದ ನೇಹಾ ಬೋರಾ ಇದೀಗ ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ನೇರ ಎಚ್ಚರಿಕೆ ನೀಡಿದ್ದಾರೆ. ಸರ್ಕಾರದ ಮಾತು ತಪ್ಪಿದ ಆರೋಪ. ಹೌದು, ನೀಟ್ ಅಕ್ರಮದ ವಿರುದ್ಧ ದೇಶಾದ್ಯಂತ ಹೋರಾಟ ನಡೆಸಿದ ಯಾವುದೇ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳು ಅಥವಾ ಪ್ರತಿಭಟನಾಕಾರರ ವಿರುದ್ಧ ಪ್ರಕರಣಗಳನ್ನು ದಾಖಲಿಸುವುದಿಲ್ಲ ಎಂದು ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರ ಈ ಹಿಂದೆ ಭರವಸೆ ನೀಡಿತ್ತು. ಆದರೆ ಈಗ ಸರ್ಕಾರ ತನ್ನ ಮಾತಿನಿಂದ ಹಿಂದೆ ಸರಿದು ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳನ್ನು ಬಂಧಿಸುತ್ತಿದೆ ಎಂದು ನೇಹಾ ಬೋರಾ ಗಂಭೀರ ಆರೋಪ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಬಿಹಾರದ ಪಟ್ನಾ ಸೇರಿದಂತೆ ದೇಶದ ವಿವಿಧ ಭಾಗಗಳಲ್ಲಿ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳನ್ನು ಬಂಧಿಸಿ ಜೈಲಿಗೆ ಅಟ್ಟಲಾಗುತ್ತಿದೆ. ಇದರಲ್ಲಿ ಆಲ್ ಇಂಡಿಯಾ ಸ್ಟೂಡೆಂಟ್ಸ್ ಅಸೋಸಿಯೇಷನ್ ಪ್ರಮುಖ ನಾಯಕರು ಸೇರಿದ್ದಾರೆ ಎಂದು ಅವರು ಆಕ್ರೋಶ ವ್ಯಕ್ತಪಡಿಸಿದ್ದಾರೆ. ಜೈಲಿನಲ್ಲಿರುವ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳನ್ನು ತಕ್ಷಣವೇ ಬಿಡುಗಡೆ ಮಾಡದಿದ್ದರೆ ಮತ್ತು ಅವರ ಮೇಲಿರುವ ಸುಳ್ಳು ಕೇಸ್ಗಳನ್ನು ಹಿಂಪಡೆಯದಿದ್ದರೆ ದೆಹಲಿಯ ಜಂತರ್ ಮಂತರ್ ಮಾದರಿಯಲ್ಲೇ ಬಿಹಾರದ ಪಟ್ನಾದಲ್ಲೂ ಬೃಹತ್ ಮಟ್ಟದ ಅನಿರ್ದಿಷ್ಟಾವಧಿ ಪ್ರತಿಭಟನೆ ಆರಂಭಿಸುವುದಾಗಿ ನೇಹಾ ಬೋರಾ ಪತ್ರಿಕಾಗೋಷ್ಠಿಯಲ್ಲಿ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಖಡಕ್ ಎಚ್ಚರಿಕೆ ನೀಡಿದ್ದಾರೆ. ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳ ಮೇಲೆ ಯಾವುದೇ ಕೇಸ್ ಹಾಕುವುದಿಲ್ಲ ಎಂದು ಸರ್ಕಾರ ನಮಗೆ ಮಾತು ಕೊಟ್ಟಿತ್ತು. ಆದರೆ ಈಗ ಸದ್ದಿಲ್ಲದೆ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳನ್ನು ಜೈಲಿಗೆ ತಳ್ಳಲಾಗುತ್ತಿದೆ. ತಕ್ಷಣವೇ ಕೇಸ್ಗಳನ್ನು ಹಿಂಪಡೆಯದಿದ್ದರೆ ದೆಹಲಿಯ ಜಂತರ್ ಮಂತರ್ ಹೋರಾಟ ಪಟ್ನಾದಲ್ಲಿ ಮರುಕಳಿಸಲಿದೆ ಎಂದು ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಎಚ್ಚರಿಕೆ ನೀಡಿದ್ದಾರೆ ನೇಹಾ ಬೋರಾ. ವಿದ್ಯಾರ್ಥಿ ಸಂಘಟನೆಗಳ ಈ ಹೊಸ ಎಚ್ಚರಿಕೆಯಿಂದಾಗಿ ಬಿಹಾರದಲ್ಲಿ ಮತ್ತೆ ಪ್ರತಿಭಟನೆಯ ಕಾವು ಏರುವ ಸಾಧ್ಯತೆಯಿದೆ. ಆಲ್ ಇಂಡಿಯಾ ಸ್ಟೂಡೆಂಟ್ ಅಸೋಸಿಯೇಷನ್ ಇದರ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಅಧ್ಯಕ್ಷೆ ನೇಹಾ ಬೋರಾ ಪ್ರೆಸ್ ಕಾನ್ಫರೆನ್ಸ್. जो हमसे वादे किए थे यूनियन गवर्नमेंट के रिप्रेजेंटेटिव जेपी नड्डा में, उसमें एक वादा ये भी शामिल था कि जितने भी प्रदर्शनकारी हैं जिन्होंने पेपर लीक के खिलाफ प्रदर्शन किया है उनमें से किसी के भी ऊपर कोई भी केसेस दर्ज नहीं होंगे. जितने भी केसेस दर्ज हुए हैं वो वापस होंगे. लेकिन हम देखते हैं कि बिहार में 500 के करीब जो स्टूडेंट्स हैं अलग अलग जगहों पे अलग अलग जेलों में बंद हैं. हम देखते हैं कि पालीगंज के एमएलए कॉमरेड संदीप सौरभ को अरेस्ट कर लिया जाता है. यहाँ पे आईसा के प्रदेश अध्यक्ष और सचिव कॉमरेड धनंजय, कॉमरेड दीपांकर को अरेस्ट कर लिया जाता है. सबा जो कि पटना यूनिवर्सिटी की एक छात्रा है, आईसा की वहां पे सेक्रेटरी है, उनको अरेस्ट किया जाता है. कॉमरेड दिव्यम जो पटना यूनिवर्सिटी के छात्र हैं उनको अरेस्ट किया जाता है. और इसी तरीके से सिवान, सारण में तमाम जगहों पे वो स्टूडेंट्स जो सिर्फ प्रोटेस्ट कर रहे थे पेपर लीक के खिलाफ, उन्हें अरेस्ट किया जाता है. मैं यहाँ पे प्रिसाइसली इसलिए आई हूँ क्योंकि वो वादा जो हमें यूनियन गवर्नमेंट से किया गया था कि किसी प्रदर्शनकारी के ऊपर कोई गैर जरूरी कार्रवाई नहीं होगी, जो भी केसेस होंगे वो सब विड्रॉ होंगे, उन वादों पे सरकार को वापस मुकरने की कोई इजाजत नहीं दी जाएगी. अगर इसी तरीके से जो वादे किए गए हैं उस पर सरकार वापस कदम लेगी तो जो प्रदर्शन जंतर मंतर पे चल रहा था उसको बिहार पहुंचने में कोई देर नहीं लगेगी. किसी भी तरीके का प्रोसिक्यूशन, किसी भी तरीके का विचखंड जो इस वक्त छात्रों का यहाँ पे हो रहा है, प्रदर्शनकारियों का हो रहा है, बिल्कुल भी टॉलरेट नहीं किया जाएगा. पेपर लीक के खिलाफ आवाज उठाने का ये बिल्कुल मतलब नहीं होता है कि आप अटेम्प्ट टू मर्डर जैसे सीरियस केसेस में आम छात्रों को जेलों में बंद कर दे. हम यहाँ पे इसीलिए आए हैं क्योंकि हम यहाँ पे जेलों में बंद उन स्टूडेंट से मिलेंगे, हम होम सेक्रेटरी से भी मिलेंगे, पुलिस के जो अधिकारी हैं जो इस चीज के लिए रिस्पॉन्सिबल है हम उनसे भी मिलेंगे और इन तमाम लोगों को इस चीज का याद दिलाया जाएगा कि यूनियन गवर्नमेंट से जो अश्योरेंस है उसके तहत वो जो प्रोटेस्ट हुए हैं पेपर लीक के खिलाफ वो सब प्रोटेस्ट जायज हैं. आपने हमारे जायज प्रोटेस्ट की मांगे मानी हैं, इसी वजह से धर्मेंद्र प्रधान ने इस्तीफा दिया है. और दूसरी बात कि आपने जो वादा किया है कि कोई भी प्रोटेस्टर के ऊपर कोई कार्रवाई नहीं होगी, केसेस जो दर्ज हुए हैं वो वापस लिए जाएंगे, इन तमाम वादों पे सरकार को खरा उतरना होगा. आज मैं पटना के बेऊर जेल गई. उस बेऊर जेल में बिहार भर से छात्र पेपर लीक के खिलाफ प्रदर्शन करने के लिए अरेस्टेड हैं. पालीगंज के एमएलए कॉमरेड संदीप सौरभ, आईसा के अध्यक्ष, राज्य अध्यक्ष कॉमरेड धनंजय, राज्य सचिव कॉमरेड दीपांकर, पीयू के छात्र साथी कॉमरेड दिव्यम, कॉमरेड सबा, ये तमाम साथियों समेत तमाम और प्रदर्शनकारी बेऊर जेल में बंद हैं.
उन साथियों से जब आज हमारी मुलाकात हुई तो हमें पता चला कि बिहार पुलिस ने जब उन्हें इनिशियली डिटेन किया था तो एक बहुत भारी इंटिमिडेशन और हिंसा का माहौल था। तमाम साथी जो मुस्लिम प्रोटेस्टर्स हैं वो, जो दलित प्रोटेस्टर्स हैं वो, जाति और धर्म देख करके लेबलिंग किया गया है प्रोटेस्टर्स का। यहाँ तक की धमकी दी गई है मुस्लिम प्रोटेस्टर्स को कि तुम्हारा इनकाउंटर हो जाएगा। आज जब हम बेऊर जेल पहुंचे तो हमें पता चला हमारे साथियों के साथ बातचीत करके कि कल रात 40 से ज़्यादा छात्रों को बेऊर जेल शिफ्ट किया गया था और उन छात्रों की बहुत ज़्यादा भारी पिटाई बिहार पुलिस ने की है। मैं पटना में आज इसलिए हूँ, बेऊर जेल इसलिए गई थी क्योंकि वो छात्र आंदोलन जो इतने लंबे समय से जंतर मंतर पे चल रहा था, उस छात्र आंदोलन का हासिल अधूरा है अगर बिहार में एक भी छात्र जेलों में बंद है। ये छात्र आंदोलन अभी खत्म नहीं हुआ है और तब तक खत्म नहीं होगा जब बिहार भर में बंद तमाम छात्र अलग अलग जेलों से रिहा नहीं हो जाते हैं, उनके खिलाफ सारे मुकदमे वापस नहीं हो जाते हैं। ಮುಂದಿನ ಅಪ್ಡೇಟ್ಸ್ಗಾಗಿ ನೋಡ್ತಾ ಇರಿ ಇನ್ಸೈಟ್ ನ್ಯೂಸ್ 14।